त्यामुळे पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडतायत का, हा सवाल आता उपस्थित झालाय। पुढची बातमी बघूयात। राज्यात ठाकरे ब्रँड टिकायला पाहिजे ही इच्छा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे। आज शिवतीर्थावर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होती। त्यानंतर बोलताना मनसे नेत्यांनी सूर आवळलाय। दोन भावांमध्ये फूट पडल्यानं कंगना रणावत, किरीट सोमय्या यांच्यासारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढली आहे। त्यामुळे दोन्ही भावांनी एकत्र यावं ही इच्छा सध्या व्यक्त केली जाते। तर बघा, ठाकरे ब्रँड टिकायलाच हवा आणि ठाकरे बंधू एकत्र यायलाच हवे असं जनतेचं म्हणणं असल्याचं म्हटलं जातंय। महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी म्हणजे राजकीयदृष्ट्या। आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत म्हणजे कंबोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे याला कारण का तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, त्याच्या प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला आहे। आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं।